हॅलो नमस्कार, मी स्मिता. आपल्या यूट्यूब चॅनलवरती तुमचे खूप खूप स्वागत आहे. तर मी आज एक नवीन जुगाड दाखवणार आहे. तर आपली घरातली कोणतीही वस्तू तुटली फुटली तर आपण फेकून देतो. तर त्यासाठी आपण परत एकदम व्यवस्थित करून आपण कशी वापरायची हे तुम्हाला मी दाखवणार आहे. तर माझी सुपली तुटली होती, तर मी कशी रिपेअर केली ते तुम्हाला दाखवते आणि तुम्हालाही आवडेल. तर व्हिडिओ पूर्ण बघा, तुम्हाला नक्की आवडेल आणि नक्की करून बघा आणि तुम्हाला कशी वाटते ही माझी आयडिया. तर तुटलेली सुपली होती, त्याच्यामध्ये कचराच भरता येत नव्हता, म्हणून मी पुढे तुम्हाला दाखवणारच आहे. तर गॅसवरती मी एक टाचणी घेतली आणि टाचणीने गरम केली. टाचणी लाल होईपर्यंत टाचणी गॅसवरती गरम करायची आणि त्या टाचणीने वेज पाडायचं, म्हणजे बरोबर आपल्याला जिथे पाहिजे तिथे आपण वेज पाडून घ्यायचं. तर टाचणी पूर्ण अशी गरम करायची, लाल होईपर्यंत ती गरम करायची. टाचणी चांगली गरम केली की त्याने सुपलीला वेज पाडून घ्यायचं. मी अगोदरच वेज पाडून घेतलेले आहेत, तर मी तुम्हाला दाखवण्यासाठी नंतर एकदा वेज पाडून दाखवते. तर मी अशी मला जिथे जिथे पाहिजे तिथे मी अशी वेज पाडून घेतली आहेत. तर असं वेज पाडले की नंतर आपल्याला चांगलं गुपता येतं, म्हणून मी तसं वेज पाडला आहे. त्यासाठी एक टाचणी, गॅस आणि थोडीशी मी तार घेतली आहे. तर एकदम लवचिक नाजूक अशी तार असते, ती तार मी वापरली आहे. तर ही तार आहे ती फ्यूज तार आहे बहुतेक, तर होती घरात शिल्लक, फ्यूजसाठी वापरतात ती. तर तीच तार मी घेतली आहे. खूप लवचिक आहे, जसा धागा असतो ना, सुईमध्ये आपण जो धागा वापरतो ना, तसाच धाग्यासारखीच तार आहे. तीच तार मी गुंपण्यासाठी घेतली आहे. तर वेज बारीक बारीक मी पाडून घेतले आहेत. जिथून चिरलं आहे त्याच्या साईडनी पूर्ण मी तार बांधणार आहे. तर त्याच्या पूर्ण साईडनी काय केलेलं आहे बघू शकता तुम्ही. तर छोटे छोटे वेज पाडले आहेत. सुई किंवा टाचणी गरम करून ते वेज पाडायचे, म्हणजे खूप छान वेज पडतात. जे प्लास्टिकचं असतं वस्तू त्यांच्यासाठी हे खूप उपयोगी आहे. तर मी वेजामध्ये घालून तार दाखवते तुम्हाला. तर एकदम लवचिक तार असल्यामुळे पटकन अशी सुई दोऱ्यासारखी ओवता येत होती. तर बघू शकता तुम्ही दोन्ही साईडनी मी त्या वेजातून गुंपत आहे. तर ज्या व्हिडिओमध्ये ज्याप्रमाणे मी दाखवलं आहे तसं तुम्हीही गुंपू शकता. तर काहीच अट्टास नाही, दोन्ही बाजूनी तार घालायची आतमध्ये आणि बाहेर काढायची, असं विणत घ्यायचं. आपल्याला कोणत्याही डिझाईनमध्ये विणता येतं, पण मी असं दररोज वापरण्यासाठीच सुपली आहे, त्यामुळे एवढं काही खास मी डिझाईन नाही केली. साधी अशी सरळ डिझाईन केली आहे. तर जसं की आपण कापड शिवतो त्याच पद्धतीने मी शिवलं आहे. तर तुम्हीही असं नक्की करू शकता आणि आपली तुटलेली वस्तू फेकून देण्यापेक्षा परत रियूज करू शकता आणि ती अजून खूप दिवस चालते चांगली. आणि माझे व्हिडिओ तुम्हाला आवडत असतील तर नक्की कमेंट करा आणि सांगा मला की तुम्हाला माझे व्हिडिओ आवडतात ते. आणि लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. अशा पद्धतीने मी दोरा विणत आहे. पुढून आणि पाठीमागून असं तार घालते आहे. तर तुम्ही बघू शकता, हे मी पूर्ण तुम्हाला जवळून दाखवणार आहे. तर व्हिडिओ स्किप न करता तुम्ही संपूर्ण व्हिडिओ बघा, म्हणजे तुम्हालाही काही अडचण आली असेल किंवा तुम्हालाही कोणती वस्तू जर रिपेअर करायची असेल तर तुम्ही अशा पद्धतीने करू शकता आणि एकदम मस्त अशी वापरू शकता. तर मला आज दिवसभरामध्ये काहीच सुपलीचा त्रास वाटलेला नाही, कारण एकदम छान अशी सुपली कचरा भरत होती सुपलीत, पण ते साईडला चिरल्यामुळे तुटल्यामुळे ना सुपलीमध्ये कचरा व्यवस्थित भरता येत नव्हता. भरला तर ते लवचिक व्हायचं आणि कचरा सांडायचा. तर त्यासाठी मी हा जुगाड केला आणि दुकानात जावा नवीन आणा एवढं टेन्शन घेण्यापेक्षा ना जे आहे त्यात
नीट सुधारणा करून आपण नंतर 2-4 दिवसांनी वस्तू नवीन आणू शकतो. म्हणून मी आता ही वापरणार आहे, तर ही बरेच दिवस चालणार आहे. तर अशा पद्धतीने मी तिला विणत आहे. तर खूप दिवसापासून ही तुटलेली सुपली मी बाजूलाच टाकून दिली होती. तिचा काहीच वापर होत नव्हता आणि आपण थोडं जरी तुटलं तर बाहेर फेकून देतो आणि परत नवीन आणतो. त्यामुळे अडगळ पण वाढते घरामध्ये आणि पसारा पण खूप होतो. तर हीच वस्तू एकदम व्यवस्थित वापरली तर खूप छान होते. तर बघू शकता तुम्ही अशा पद्धतीने मी विणली आहे. तर एकदम छान अशी विणकाम झालेलं आहे. त्याचं शिलाई जशी आपण कपड्यावर करतो तशी मी प्लास्टिकची शिलाई केली आहे. तर अशा प्रकारे मी बऱ्याच वस्तू अशा शिवल्या आहेत. साईडला वेज पाडायचा आणि त्याला काही धाग्यांनी किंवा तारेनं बांधून मी अशा वस्तू शिवल्या आहेत. एक खुर्ची पण अशी तिचे पाय तुटले होते, वरचे जे वरच्या बाजूला असतात ना ते, आणि पाठीमागे जे असतं ते तुटलेलं असंच वेज पाडून मी शिवलं होतं तारेने. तर ते खूप छान अशी बसली आणि अजून पण ती खुर्ची वापरात असते. तर काही वस्तू फेकून देण्यापेक्षा ना अशा वापरात येतात, म्हणून काही ना काही जुगाड लावून कला करून आपण ती वस्तू वापरू शकतो. ह्या व्हिडिओमध्ये मी दुसरं काही दाखवणार नाही, फक्त हे सुपलीचंच मी जुगाड दाखवणार आहे. तर तुम्हाला कोणतीही वस्तू प्लास्टिकची अशी तुटलेली असेल तर तुम्ही अशा पद्धतीने ती चांगली नवीन करू शकता आणि छान अशी वापरू शकता. आणि मी व्हिडिओमध्ये अजून पण अशाच काही वेगवेगळ्या कला, रांगोळी डिझाईन, मेहंदी डिझाईन आणि मेन म्हणजे जे आत्ता ट्रेंडमध्ये आहे, सर्व बायकांचा आवडता विषय म्हणजे ब्लाऊजची डिझाईन आणि आरी वर्क. तर आरी वर्कची मी पेपर डिझाईन हे पण मी तुम्हाला दाखवणार आहे. तर माझी व्हिडिओ पूर्ण बघा आणि नक्की बघा, म्हणजे तुम्हाला माझ्याकडून थोडी माहिती मिळेल आणि तुम्हाला थोडीशी माझ्याकडून मदत होईल. आणि मित्रांनो, लाईक करायला आपल्याला पैसे जात नाहीत किंवा आपला बॅलन्स जात नाही. जेवढं बॅलन्स आहे किंवा जेवढे आपल्याजवळ पैसे आहेत ते तसेच राहतात. फक्त लाईक केलं तर छान वाटतं. कारण एका यूट्यूबरला खूप कष्ट घ्यावं लागतं, एडिटिंगपासून आवाज देण्यापर्यंत आणि कला करण्यापर्यंत. आणि प्रत्येक यूट्यूबर आपल्याला काही ना काही चांगल्या गोष्टी पाठवण्याचा प्रयत्न करतो की प्रेक्षकांना छान असं आपल्याकडून कला जावी, सर्वांना आपली कला कळावी, म्हणून आपण प्रयत्न करत असतो आणि आपलं स्वतःचं पण अस्तित्व घडवत असतो. म्हणून एक लाईक, एक शेअर, एक सबस्क्राईब आणि एक कमेंट तुमची खूप लाख मोलाची असते. म्हणून तुम्ही थोडा ना थोडा प्रयत्न करून तेवढं करत जावा, म्हणजे व्हिडिओ बनवणाऱ्याला उत्साह येतो आणि खूप छान पद्धतीनं ते व्हिडिओ बनवतात. आणि अशा पद्धतीने माझी सुपली पूर्ण विणून झाली आहे. खूप अशी मजबूत सुपली. कुठली ना कुठली वस्तू आपल्या घरात तुटलेली फुटलेली असली तर ते आपल्याला वापरायला अवघड जातं. तर मी वेळात वेळ काढून मस्त अशी सुपली बांधून घेतली आहे. तर आवडली असल्यास नक्की लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. बाय.